जय श्रीकृष्ण. नागपूरची फेमस अशी आपल्याला ऑरेंज बर्फी आज बनवायची आहे. खूप छान होते, टेस्टलाही मस्त असते आणि इतर बर्फीपेक्षा याची टेस्ट अशी आंबट गोड मस्त असते. आणि माझ्याकडे बऱ्याचशा संत्री होत्या, शेतातून आणलेल्या आम्ही, आणि त्या संत्री खूप अशा टेस्टला आंबटच होत्या. मग म्हटलं चला आता ही आंबट संत्री कोणी खातेही नाही लवकर, मग याची काहीतरी याला स्वीट टेस्ट दिली की सगळेजण आवडीनं खातील. मग अशा पद्धतीने मी संत्री घेतल्या, काही आपल्या 10 ते 12 संत्री त्या सोलून घेतल्या. त्याची वरची साल अशा पद्धतीने पूर्ण काढली. विलायची पावडर, 1 वाटी साखर, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, खोबरा खीस आणि एक अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. हे साहित्य आवश्यकच आहे, या बर्फीमध्ये हे लागतंच. आता एका कढईमध्ये आपण जे संत्री सोलून घेतले होते त्याचा गर पूर्ण टाकून दिला. याच्यामध्ये एक काळजी घ्यायची, बिया बिलकुल जाऊ द्यायच्या नाही आहे. त्याला व्यवस्थित एक 3 ते 4 मिनटं व्यवस्थित होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची. म्हणजे ते असं मऊसूत पडायला लागलं की नंतर आपण त्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे मी. जर संत्री जास्त आंबट असली ना तर साखरेचं प्रमाण याच्यामध्ये वाढवायचं. संत्री मीडियम गोड असेल तर साखरेचं प्रमाण कमी ठेवायचं. काय ना, संत्री ही जास्त आंबट होती तर मग मी 1 अख्खी वाटी फुल भरून इथे साखर वापरलेली आहे. तर आता ती व्यवस्थित शिजू द्यायची, त्याला घट्टपणा येऊ द्यायचा. थोडंसं असं घट्ट शिजल्यासारखी वाटली की मग त्याच्यामध्ये हे आपलं डेसिकेटेड कोकोनट टाकायचं, खोबरा खीस टाकायचं आणि मिल्क पावडर टाकायची आहे. मिल्क पावडर टाकल्याबरोबर लगेच हलवायचं. काय ना, मिल्क पावडरमुळे त्याच्यामध्ये गाठी व्हायला लागतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये गाठी होऊ नये म्हणून पटकन याला हलवायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी होणार नाही, लम्प्स होणार नाही आहे. बघू शकता मिल्क पावडरने होऊ शकतात. मिल्क पावडरने याची टेस्ट खूप छान येते, एकदम माव्यासारखी खूप मस्त लागते. आणि ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. या बर्फीला पूर्ण व्हायला 10 मिनटं लागतात, काही जास्त वेळही नाही लागत. बघू शकता हळूहळू आपले जे आहे ते एक सेट येत आहे, तयार होत आहे. आता याला व्यवस्थित होऊ द्यायचं. नंतर याच्यामध्ये फूड कलर टाकायचा, हा ऑप्शनल आहे. फूड कलर टाकलेला आहे मी, त्याला कलर छान येण्यासाठी और येलो फूड कलर वापरलेला आहे आणि विलायची पावडर टाकलेली आहे. आणि नंतर 1 चमचा तूप टाकायचं. तुपानं काय होतं, ते शाईन मस्त येते, म्हणून इथे मी 1 चमचा लास्टला तूप वापरलेला आहे. आता याला परत थोडंसं होऊ द्यायचं. जोपर्यंत हे पॅनला सोडत नाही तोपर्यंत याला होऊ द्यायचं. जेव्हा ते पॅनला सोडायला लागतं ना, तेव्हा त्यातली साखर जे सगळं आहे ते सगळं त्याला ऑब्झर्व करून घेतं. अशा पद्धतीने ते चांगलं थोडा वेळ बघू शकता. आता या स्टेजला गॅस बंद करायचा. ते कढईला छान सोडत आहे, म्हणजे ते सेट झालेलं आहे. मग आता एका प्लेटमध्ये ते काढून त्याला सेट करायला ठेवायचं. प्लेटमध्ये काढून ते सेट व्हायला ठेवायचं आणि त्याला प्रेस करायचं. आता प्रेस करत, आता जेवढी जाड ठेवायची तेवढी, पातळ ठेवली तरीही चालते, पण मी थोडीशी जाडसर ठेवलेली आहे. आणि कापल्यानंतर काय होते, याच्या भोवताळून आपल्याला थोडंसं वाटलं तर मग ते असं प्रेस करायचं आणि त्याला चौकोनी शेप द्यायचा. त्याला थोडंसं प्रेस करत घेतलं की एकीकडेच ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे. काही मी इथे पिस्ताच घेतलेल्या आहेत, त्या कट करून, त्या पिस्ता कट करून घेतलेल्या आहेत, तर त्या त्याच्यावर टाकायच्या वरतून आपल्याला छान दिसण्यासाठी. चांदीचा वर्कसुद्धा लावतात, चांदीचा वर्क असेल चांदीचा वर्क लावा तुम्ही. मी इथं पिस्ता लावलेल्या आहेत, त्याचे असे काप करून सगळीकडे लावून दिले. आता हे त्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी वरतून परत याला काय करायचं, याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आपले पिस्ता त्याच्यामध्ये सेट होतात. बघू शकता आता पिस्ता त्याच्यामध्ये प्रेस करायच्या, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये सेट होतात व्यवस्थित. आणि याला चांगलं अर्धा ते पाऊण तास सेट होण्यासाठी ठेवायचं, नंतरच कापायचे. तोपर्यंत याला कापायचं नाही आहे. अर्धा ते पाऊण तासानंतर बघू शकता ते व्यवस्थित सेट होतं. आता याला काय करायचं, कापायचं चाकूच्या साहाय्याने. आता कापताना थोडंसं कसं ऑरेंज असतं, त्याच्यामध्ये आपण ते सोलून टाकलेले एखाद्या वेळेस थोडेसे धागे गेलेले असतात, तर ऑरेंज बर्फीमध्ये असे थोडेसे धागे जर आले ना, ते हे करून घ्यायचे, ते दाबून घ्यायचे, तर मग ते त्याचा स्क्वेअर शेप व्यवस्थित तयार होतो. इथे फक्त एकच मेहनत असते की आपल्याला ऑरेंज सोलावे लागतात, पूर्ण त्याचं ऑरेंजचं काढावं लागतं, नंतरच ही ऑरेंज बर्फी छान लागते टेस्टला. त्याच्यामध्ये जर का जास्त त्याचं वरचे धागेदोरे गेले ना, तर हे टेस्टला कडवट होतं, म्हणून ते जाऊ द्यायचं नाही जास्त, जेणेकरून आपली बर्फी जी आहे ती कडवट होणार नाही. अशा पद्धतीने मी त्याला उभ्या आडव्या लाईनिंग दिल्या आणि त्याला कट करून घेतल्या. आता काढताना काय करायचं, याच्या खाली सराटा घालायचा आणि नंतर काढायचं. काय ना, नाही तर मग तुटू शकेल, कारण त्याला ती ऑरेंज बर्फी आहे अशी लुसलुशीत होते एकदम. बघू शकता आता आपली बर्फी निघालेली आहे. आता हे थोडेसे जर असे धागे दिसले ना, तर ते
असे थोडेसे जर धागे दिसले ना तर ते प्रेस करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मी सगळे काढले आणि एका प्लेटमध्ये सर्व केले. तर चला मग तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. तर थँक्यू, बाय.